कोकण हे पृथ्वी तलावरचे एक स्वर्ग असल्याचा भास करणारं दृश्य केरावळेवाडी देवाचे गोठणे येथील सत्यनारायणाची 50वी पूजा म्हणजे सुवर्ण महोत्सव चालू आहे आणि या कार्यक्रमाला मी गेलो आहे. येथे सर्व मानकरी या कार्यक्रमाला हजर आहेत. झाडून सारे मुंबईकर या कार्यक्रमाला आलेले आहेत. आपण पाहत असाल सर्वांनी एकाच प्रकारचा पोशाख केलेला आहे, फेटे घातलेले आहेत आणि सर्वांसाठी येथे भोजनाचा म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे. सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद तसंच महाप्रसाद. आता आपण समोर पाहत आहे की आदिष्टी देवी यांचं आराध्य दैवत आणि त्याच्यासमोर भक्तगण दिसत आहेत. हा सोहळा पाहताना खरोखर स्वर्गाचा भास झाला असं म्हणायला काही हरकत नाही. इथे प्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. आलेल्या सर्व भक्तगणांना ही मुंबईकर मंडळी आनंदाने महाप्रसादाचं वाटप करताना दिसत आहेत. या केरावळे गावात हा सर्वात मोठा सोहळा आज साजरा होतोय. सर्वांना बसण्यासाठी भोजनासाठी चांगली व्यवस्था केलेली दिसते. वाडप करताना मुंबईकर मंडळी खरोखर खुश आहेत. ते एक सेवा म्हणून काम करताना दिसत आहेत. आज देवाचं गोठणं येथील ही केरावळेवाडी खरोखर एक सुंदर वाडी या नावाने प्रसिद्ध आहे. कारण या वाडीची रचना एक समाज सुधारक आप्पासाहेब पटवर्धन यांनी केलेली आहे आणि मध्ये रस्ता, दोन्ही बाजूला घरं, अशा प्रकारे ही रचना, नदीच्या काठावर वसलेलं हे गाव आज आपला आनंद सोहळा साजरा करताना दिसते. या कार्यक्रमामध्ये पाहुणे मंडळीसुद्धा आलेली आहेत. या कार्यक्रमाला जो महाप्रसाद केला गेला तो सुद्धा या मंदिरातच, कारण मंदिराचा परिसरच खूप मोठा भव्य असा आहे. एका वटवृक्षाखाली हे आदिष्टीचं स्थान आहे. बाजूलाच रस्ता आहे आणि देवाचं गोठणं ST स्टॉप जे शेवटचा स्टॉप, येथेच गाडी वस्तीला असते. हे पहा, मुंबईकर मंडळी सर्व जेवण करून तयार आहेत. तसंच या कार्यक्रमाला लाभलेत ते महाराष्ट्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी लाड समोर विराजमान झालेले आपल्याला दिसत आहेत. या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. दर्शन घेण्यासाठी ते आलेले आहेत. तसंच या मंडपामध्ये सर्व सोयी केलेल्या आहेत. आपण पाहत आहे भक्तगण, गावकरी किंवा तेथील मानकरी हे सगळी व्यवस्था पाहत आहेत. आपण या मंदिराच्या आवाराच्या बाहेर आलो आहोत. बाहेर हे एक फलक आपल्याला दिसतोय, देणगीदारांचा फलक आहे. तसंच लाडू आणि शिमगोत्सव याचं एक अतूट नातं आहे. समोर पालंतरून विक्रीसाठी लाडूसुद्धा ठेवलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे कुठच्याही बाबतीत कशाचीही कमतरता येथे दिसत नाही आहे. समोर आपल्याला दिसतोय आदिष्टी क्रिकेट क्लब. खरोखर मुंबईतसुद्धा या क्रिकेट क्लबने आपलं नाव कमवलेलं आहे. गावातसुद्धा नाव कमवलेलं आहे. केरावळे नावाचा स्टॉपचं बोर्ड दिसतोय. तसंच आप्पासाहेब पटवर्धन मार्ग हे नाव या रस्त्याला दिलेलं आहे. रोषणाईची मोठी व्यवस्था केलेली आहे. तसंच थोड्याच वेळात येथे एक मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. त्याच्यासाठी रंगमंच उभारला गेला आहे. तिथे मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यासाठी प्रेक्षकांनी आपली चटई अंथरून ठेवले आहेत बसण्याची व्यवस्था होण्यासाठी. कारण येथे हजारोचा समुदाय हे नमन पाहण्यासाठी येणार आहे. समोर आपल्याला रंगमंच दिसतोय. अशा प्रकारे
हा शिमगोत्सवाचा समारोप या 50व्या किंवा 50व्या सत्यनारायणाच्या महापूजेने केला जातोय। खेळे म्हटलं की शिमगोत्सवाची शान असते। ही मुंबईकर मंडळी जी आली आहे त्यांनी एकाच प्रकारचा पोशाख घातला आहे आणि खेळे नाचत आहेत। या आपल्या मूळ गावी येऊन एक नाचण्याचा वेगळाच आनंद ते घेताना आपल्याला दिसत आहेत। डफावरचे खेळ आपल्याला समोर नाचताना दिसत आहेत। आणि जरी सत्यनारायणाची पूजा असेल तरी सुद्धा या खेळाचा समारोप, शिमगोत्सवाचा समारोप हा खेळे नाचूनच केला जातो। आणि आज खेळे नाचूनच या शिमगोत्सवाचा समारोप हे केरावळेवाडीतील गावकरी करत आहेत। आज येथे खेळे मोठ्या संख्येने दिसत आहेत। याचं कारण मुंबईवरून सर्वच्या सर्व लोक किंवा येथील गावकरी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मोठ्या आनंदाने हा सण ते साजरा करत आहेत। एक मोठा आनंद सोहळा त्यांनी केला आहे। हा खेळ चालला आहे कारण आदिशक्ती मंदिराचा आवार खूप मोठा आहे। या सर्व गोष्टीची सत्यनारायणाची महापूजा म्हणा, खेळे म्हणा, जेवणाची व्यवस्था म्हणा, पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था, एवढा मोठ्या परिसरामध्ये हे सगळं केलेलं आहे।